मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, सांगलीला विष्णुपंत नगरकर या नावाचे एक पोस्ट मास्तर होते। ते फार सदाचरणी होते, मोठे भाविक होते। भगवान शंकरावरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं। ते दररोज सकाळी उठून स्नान, संध्या, पार्थिव पूजा, शिवलीलामृताचं वाचन असं अनुष्ठान करायचे। दिवसभर भगवान शंकराचं नाम त्यांच्या मुखात असायचं। पण त्यांच्यात एक दोष होता, ते विष्णू भक्तांना वैरी मानायचे। भगवान श्रीकृष्णाच्या लीलांची चेष्टा करायचे, निंदा करायचे। एकदा हे पूजेला बसले होते। त्यांची पार्थिव पूजा वगैरे आटोपून त्यांनी दररोजच्या प्रमाणे ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये ते एका खोल तंद्रीत गेले। ध्यानामध्ये त्यांना असं दिसलं की एका अरण्यात अत्यंत शांतता आहे। आजूबाजूला फुला फळांनी बहरलेले वृक्ष आहेत, लता आहेत। जवळूनच एक निर्मळ नदी संथपणे वाहत आहे। तिच्या तीरावर ते एक छान सुंदर हेमाडपंथी भगवान शंकराचं शिवालय आहे। पंत नदीमध्ये गेले, त्यांनी स्नान केलं, मंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करायला प्रारंभ केला। ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं म्हणून ते भगवान शंकराच्या पिंडीला गंध लावू लागले। शंकराच्या पिंडीला गंध लावत असताना एकदम श्री महाराज त्या शंकराच्या पिंडीतून प्रगट झाले। पंत त्यांना पाहून घाबरून गेले। कोण हा सिद्ध पुरुष असा आपल्या मनाशी विचार करू लागले। महाराजांच्या पायात खडावा होत्या, गळ्यात कंठी होती, तुळशीच्या माळा, अंगात भगवी कफनी, कपाळावर केशरी त्रिपुंड्र गंध, हातात कुबडी, दुसऱ्या हातात तुळशीची माळ आणि मुखी रामनामाचा उच्चार। त्यांनी पंतांकडे प्रेमाने पाहिलं आणि जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा केली। पंत पहिल्यांदा घाबरले, पण श्री महाराजांच्या प्रेमळ नजरेनं त्यांना धीर आला। त्यांनी महाराजांच्या चरणावर ते मस्तक ठेवलं, हात जोडून उभे राहिले। महाराज त्यांना म्हणाले, अरे तू शंकराचा मोठा भक्त आहेस हे चांगलंय, पण कृष्णाची का निंदा करतोस? तुझं नाव तर विष्णुपंत ना। शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्म्याची दोन रूप आहेत, हे तुला माहित नाही? अरे हरिहरामध्ये भेद नाही। श्रुती आणि स्मृती, वेद आणि पुराण असंच सांगतात ना। आजपासून विष्णू भक्तांची निंदा करायचं तू सोडून दे। अशी निंदा करण्यानं तुझ्या या शिव उपासनेला कमीपणा येतो, हे तुला समजत कसं नाही? आजपासून तू शाळीग्रामाची पूजा करीत जा। विष्णूचं पूजन केल्यानं
भगवान शिव खात्रीनं प्रसन्न होईल. कारण शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णुस्य हृदयम शिवा. श्री महाराजांचे हे भाषण विष्णुपंतांनी ऐकलं. त्यांच्या डोळ्यातून झरझरा पाणी वाहू लागलं. श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेला बेल त्यांनी श्री महाराजांच्या डोक्यावरती ठेवला. महाराजांची पूजा केली. महाराजांनी त्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला आणि पुन्हा आपली भेट होईल त्यावेळेला मी विचारेल तुला की शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना. एवढं महाराज म्हणाले आणि विष्णुपंतांची तंद्री एकाएकी भंगली. त्यांचं ध्यान भंगलं. ते भानावर आले. श्री महाराजांच्या या साक्षात्काराचा एवढा जोराचा ठसा त्यांच्या मनावर उमटला की त्यांनी साधे जरी डोळे मिटले तरी श्री महाराजांचं ध्यान त्यांच्या समोर उभं राहायचं. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी शाळीग्रामाची पूजा सुरू केली. विष्णू भक्तांची निंदा बंद केली आणि त्यांना तळमळ लागून राहिली की जे सत्पुरुष माझ्या ध्यानात आले त्यांचं आणि माझं एकदा दर्शन व्हावं. पण ते महाराज कोण आहेत, काय आहेत, कुठले आहेत हे काही त्यांना माहिती नव्हतं. ज्याला त्याला त्यांनी विचारावं. अशा अशा वर्णनाचे सत्पुरुष माझ्या दृष्टांतात आले होते. मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. त्यांची भेट कुठे होईल मला सांगा. एक त्यांच्या मित्रांपैकी त्यांचा एक मित्र पंढरपूरहून नुकताच जाऊन आला होता. तिथं त्यानं एकादशीच्या निमित्ताने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आलेले पाहिले होते आणि तो सहज विष्णुपंतांना म्हणाला, तुम्ही वर्णन करता तसा एक सत्पुरुष मी पंढरपूरला राम मंदिरात पाहिला. तुम्ही केलेलं वर्णन त्यांना आपोआप लागू पडतं. हे ऐकल्यावर विष्णुपंत सरळ गाडीत बसले आणि त्यांनी पंढरपूर गाठलं. पहिल्यांदा विठ्ठलाच्या दर्शनाला गेले. विठ्ठलाची प्रार्थना केली, पांडुरंगा मी माझ्या सद्गुरूंना भेटण्यासाठी आलोय, माझी निराशा करू नको. इकडे ब्रह्मचैतन्य महाराज 2 दिवस अगोदरच पंढरपूरला आले होते आणि आज ते आपला मुक्काम गोंदवल्याला परत हलवणार होते. बैलगाड्या टांगे झुंपून सगळी तयारी झाली होती. इतक्यात महाराजांच्या दर्शनाला एक बाई आली. तिनं महाराजांचं दर्शन घेतलं. तिच्या कडेवर एक छोटंसं लेकरू होतं. महाराजांना ते गोड लेकरू फार आवडलं आणि त्यांनी त्या गोड लेकराला प्रश्न केला, बाळ मी आज गोंदवल्याला जाऊ का? त्यावेळेला ते बाळ म्हणालं, नको, आज नको. लगेच महाराजांनी सगळा बेत थांबवला. तिकडे विष्णुपंत विठ्ठलाचं दर्शन घेऊन राम मंदिराचा शोध करीत निघाले. त्यांना पत्ता मिळाला. ते राम मंदिरात आले तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज कमरेवर ते हात ठेवून विठ्ठलाप्रमाणेच जणू काही विष्णुपंतांची वाट पाहत मंदिराच्या महाद्वारात उभे होते. पंतांनी श्री महाराजांना पाहिलं आणि हुबेहूब आपल्याला ध्यानात दिसलेले सत्पुरुष हेच याची त्यांना खात्री पटली. पंतांना काही सुचेना. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ओठ थरथरू लागले. अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांची सगळी गात्र विकल होऊन ते श्री महाराजांच्या चरणावर आपलं सगळं शरीर साष्टांग समर्पण करते झाले. महाराजांनी त्यांना घट्ट पोटाशी धरलं आणि हळूच त्यांच्या कानात विचारलं, काय पंत, शाळीग्रामाची पूजा अजून चालू आहे ना? पंतांनी मानेनेच होकार दिला. श्री महाराजांनी पंतांना आपल्याजवळ काही दिवस ठेवून घेतलं. पंतांनी अनुग्रह मागितला तेव्हा श्री महाराजांनी सगळ्या लोकांजवळ त्यांची मोठी स्तुती केली. त्यांना रामाचं नाव दिलं आणि त्यांना सांगितलं, अहो हे रामनाम भगवान शंकराला मोठं प्रिय आहे. भगवान शंकर स्वतः रामनामाचा जप करतात. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वराणने. भगवान शिवशंकर
रामनामाचा जप करतात. राम म्हणल्याबरोबर राम म्हणताच आपल्या अंतःकरणातली पाप बाहेर पडतात. म्हणताच आपले ओठ एकमेकाला चिटकतात आणि बाहेरच्या पापवासना अंतःकरणात पुन्हा जात नाहीत. एकदा राम म्हणलं म्हणजे विष्णूची 1000 नावं म्हणल्याचं पुण्य आहे. श्री महाराजांनी त्यांना असं सांगितलं. सगळ्या लोकांनाही ते पटलं आणि त्या दिवशीपासून विष्णुपंतांनी आपल्या कंठामध्ये रामनाम धारण केलं. हरिहरामध्ये भेद मानायचा नाही हे तर त्यांनी केव्हाच ठरवून टाकलं होतं. विष्णुपंत जसे हरिहरामध्ये भेद मानत नव्हते आणि सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी दिलेलं नाम कायम अंतःकरणात जपून होते, तद्वत आपण देखील हरिहरामध्ये भेद मानू नये आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाम आपल्या अंतःकरणात जपून ठेवावं. नवे नवे भगवान भोलेनाथ महादेव शिवशंकर जसं अहोरात्र रामनामाचा जप करतात, रामनामाचं अनुसंधान ठेवतात, तसं अनुसंधान आपल्याला कायम राहावं अशी आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी आज प्रार्थना करूयात. बघा, आपलं सुंदर चरित्र सुरू आहे आणि बरोबर शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपल्याला श्री महाराजांनी ही हरिहरामध्ये भेद मानू नये ही महाराजांच्या चरित्रातली गोष्ट तुमच्या सगळ्यांना सांगण्याचा योग आला. कोणतेही काम आपण मनापासून केलं तर श्री महाराज भगवान सद्गुरुनाथ आपल्याला तसे संकेत देतात. ह्या गोष्टी काही क्रमाने ठरविल्या नाही, मात्र महाराजांचं चरित्र समोर घेतलं आणि दररोज एक एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. दासनवमीच्या कार्यक्रमांमुळं माझा आवाज थोडासा बसलाय तरी देखील आपल्या नियमात खंड पडायला नको म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगितली आणि ती भगवान शंकराची गोष्ट निघाली. 8 तारखेला महाशिवरात्र आहे, आज एकादशी आहे. किती सुंदर योग आहे. हरिहरा भेद नाही करू नये वाद असा साधू संतांचा अभंग प्रसिद्ध आहे. हरि आणि हर हे एकच आहेत हा संदेश आपल्याला महाराजांनी अतिशय प्रभावीपणे दिलेला आहे. त्यामुळे महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. इथेच थांबूया. उद्याच्याला पुन्हा नवीन भाग ऐकण्यासाठी सिद्ध होऊया. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहून कळवा. तुमची प्रतिक्रिया हे आमच्यासाठी एक प्रेरणेचं केंद्र आहे. तुमच्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे तुम्हाला महाराजांचं चरित्र आवडलं हे वाचून आम्हाला खूप आनंद होतो. म्हणून आपल्या प्रतिक्रिया जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एवढी विनंती ठेवतो आणि थांबतो. समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता कांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. देई मला तुके रघुराया. देई मला तुके रघुराया. मती उपजो तुझी या गुण गाया. 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 देई मला